आणि आज महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेचे सर्व नेते पदाधिकारी हे हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रात्रीच हुतात्म्यांना वंदन केलं। मुख्यमंत्री सकाळी आलेले होते आणि आता मनसेचे सर्व नेते हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी मुंबईच्या हुतात्मा चौक परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यासोबतच अन्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा, शालिनी ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतात, अन्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती आहे। 65वा स्थापना दिवस महाराष्ट्र राज्याचा आपण सर्वजण साजरा करतोय आणि या निमित्ताने आज हुतात्मा चौकावरती येऊन 106 हुतात्म्यांना सर्वजण आदरांजली वाहतात। या निवडणुकांमध्ये मनसेची नेमकी काय भूमिका असेल याची अर्थातच उत्सुकता आहे। मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, पण अजूनपर्यंत राज ठाकरेंची एकही सभा किंवा प्रचार रॅली महायुतीसाठी पार पडलेली नाहीये। कुजबूज अशी आहे, चर्चा अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लवकरच मुंबईमधल्या सभेत राज ठाकरे व्यासपीठावरती दिसतील। थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा हुतात्मा चौकात येणार असल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंसोबत मनसेचे सर्व पदाधिकारी हुतात्म्यांना वंदन करतील। राज ठाकरेंचं महाराष्ट्राबद्दलचं प्रेम, मराठी भाषेबद्दलचं प्रेम हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे। त्यांनी आपल्या पक्षाची जी ब्लूप्रिंट तयार केली होती महाराष्ट्रासाठीची, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठीच्या अनेक योजनांचा समावेश होता। राज ठाकरे पोहोचलेले आहेत। हुतात्म्यांना थोड्याच वेळात ते वंदन करतील। जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भाषावार प्रांतरचना करण्यात आली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत भाजपचे सुद्धा काही नेते आपल्याला पाहायला मिळतात। आशिष शेलार आणि राज ठाकरे हे दोघेही जण हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी एकत्रित आले। महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिलेला आहे आणि त्यानंतर मनसेचे, भाजपचे, शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी एकाच व्यासपीठावरती बरेच वेळेला दिसलेले आहेत आणि आता हुतात्म्यांना वंदन करताना सुद्धा आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रित दिसतात। काय करतोय मित्रा? गिंबल आहे राणी, गिंबल कुठे पुढे गेला? अरे राज ठाकरेंसोबत आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुद्धा हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। राज ठाकरेंचं महाराष्ट्राबद्दलचं प्रेम, गडकिल्ल्यांबद्दलचं प्रेम, मराठी भाषेबद्दलचं प्रेम, मराठी पाट्यांचा आग्रह हा वेळोवेळी अधोरेखित होत राहिलेला आहे। आपल्या विविध सभांमधनं असो किंवा आपल्या पक्षाच्या भूमिकांमधनं राज ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी घेतलेली खंबीर, ठाम, खमकी भूमिका दरवेळेलाच पाहायला मिळाली आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित केलाय। महाराष्ट्राचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। आगामी काळात महाराष्ट्र प्रगतीपथावरती राहावा, देशातलं नंबर 1चं राज्य म्हणून महाराष्ट्र वाटचाल करत राहावा ही भावना आज सर्वच राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे। भाजपचे आणि मनसेचे नेते आज एकत्र पाहायला मिळतात। राज ठाकरेंसोबतच आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी हुतात्म्यांना नुकतंच वंदन केलंय। आता उत्सुकता याचीच आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीच्या कोणकोणत्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ते व्यासपीठावरती एकत्र दिसतील ही शक्यताही वर्तवली जाते। ती सभा कुठे आणि कधी होईल याची अर्थातच उत्सुकता सुद्धा असेल। पाठवा ना.
हो जरा मागे हो मॅडम. आणि यापुढचे अपडेट्स आपण बघणार आहोत माझा सहकारी अमोल सोबत. तर हुतात्मा चौकामध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे. भाजपचे नेते सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत आपल्याला दिसत आहेत. उज्ज्वल सर थोडे पाठीमागे. आणि या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सूरज, राज ठाकरे यांच्यासोबत भाजपचे नेते सुद्धा होते, काय नेमके अपडेट आहेत? नक्कीच 1 मे या दिनानिमित्त हुतात्मा दिनांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे हे सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबत भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये युतीचं एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करताना ते पाहायला मिळत आहेत. खरं तर याच दरम्यान मुंबईत आता राज ठाकरे यांच्या ठिकाणी महायुतीचा सभा देखील होणार आहे. कारण राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा भाजपला मुंबई ला दिल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सभा देखील होताना पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती आता ठिकठिकाणी या सभा होणार आहेत. 17 मे ला एक महायुतीची मोठी सभा होणार आहे शिवतीर्थवरती. त्या व्यासपीठावरती राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येताना दिसतील. मात्र तुर्तास आपण पाहतोय की या ठिकाणी महायुती करून आता बाहेर पडत आहेत. खरं तर राज ठाकरे यांचं मराठीचं प्रेम हे सर्वांना सूज्ञ आहे आणि याआधी त्यांनी मराठीसाठी अनेक भूमिका देखील बजावल्याचं पाहायला मिळत होतं. अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकारांशी बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, निश्चितच धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीबद्दल. तर राज ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा त्यांच्यासोबत होते. भाजपचे मुंबईमधले उमेदवार उज्ज्वल निकम हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत दिसले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.